पैलवान हर्षवर्धन सदगीर व हिंद केसरी पैलवान भूपेंद्र आजनालाजी इनाम घेण्यासाठी स्टेजकडे यायचंय। कुस्ती सुरू झाली, पापण्या मिटू नका, आनंदाला वंचित राहाल। पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी आणि सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी रुस्तमे हिंद श्री शंभो महादेव उत्सव स्थळ पुरसंगी तालुका हवेली जिल्हा पुणे काटेकी टक्कर 25 मार्च 2000 कुस्ती सुरू झाली। सिकंदर शेख यांची कुस्ती सुरू झाली, अतिशय प्रेक्षणीय कुस्ती। कुस्ती अतिशय फास्ट होतीये, इतकी फास्ट होतीये की खाली कोण आणि वर कोण त्यांच्या काळ्या कलरच्या चड्डीचा दादा शेळके आहे आणि सिकंदर शेख समोर। पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय राहील। या कुस्तीसाठी पंच म्हणून कामगार केसरी बाळासाहेब भोसले व उपमहाराष्ट्र केसरी संतोष भाऊ गरुड हे दोन्ही पंच म्हणून काम पाहतील। अतिशय प्रेक्षणीय कुस्ती आहे। महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातले एकेकाळचे वादळी पैलवान संतोष भाऊ आणि बाळासाहेब वस्ताद ही दोन दिग्गज माणसं आखाड्यामध्ये आहेत। कुस्तीला प्रारंभ, चौदंडी सुरू आहे, गर्दनकेस सुरू आहे, पोलादी मनगटाला भिडलेले आहेत। विको कमी करा स्पीकर ऑपरेटर। हा, जरा टाळ्याच्या गजरात स्वागत करा। अतिशय प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे मैदानावर। शाबास, काढा काढा, शाबास, वा रे वा सिकंदर, वा रे वा दादा, बाबा चपळाईने कुस्ती करण्यामध्ये हातखंडा असणारा सिकंदर शेख दादा शेळके हे दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातला एक बेंबळ्याचा आहे, एक मोहोळचा, एक गंगावेसला, एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला आहे। अजून काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद त्या पवारांचा एक पट्टा आहे आणि स्वादादा हरगुलेंचा एक पट्टा आहे। जवळजवळ 3 लाख रुपये रक्कम आहे या कुस्तीला। दादानं सिकंदरचा कब्जा घेतला, पुरसंगी टाळ्या वाजवा की। सिकंदरला बसवणारा पैलवान महाराष्ट्रात दादा शेळके नावाचा आहे, नाही तर कुठं बसतच नाही। ती आग आहे, आग घोटना हो हलक्या काळजाची माणसं आताच घर गाठा, काहीतरी घडतंय। ओ घोटना, काहीतरी घडतंय। शबास दादा, शबास सिकंदर। इतिहासामध्ये पहिल्यांदा सिकंदर शेखला घोटना ठेवणारा पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी घोटना डावावरती